जय हिंद सर्वांना. आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे पॉलिटी टॉपिक सिटिझनशिप म्हणजेच नागरिकत्वावरती. तर हे लेक्चर जे आहे ते खूप इम्पॉर्टंट असणार आहे. या लेक्चर कोणत्या कोणत्या एक्झाममध्ये येतं? प्रत्येक एक्झाममध्ये, प्रत्येक गव्हर्नमेंटच्या एक्झाममध्ये येतं. भले याचे आर्टिकल 5 ते 11 आहेत. आर्टिकल किती आहेत? 5 ते 11. पार्ट किती आहे? पार्ट नंबर 2. पार्ट नंबर 1चं नाव काय होतं? युनियन अँड इट्स टेरिटरीज होतं. ठीक आहे, संघराज्य. आणि पार्ट नंबर 2 म्हणजे पार्ट नंबर 2 कशाशी संबंधित आहे? नागरिकत्वाशी, सिटिझनशिप. ठीक. बॅकग्राऊंडला व्हॉइस येत असेल तर मी ट्राय करेन व्हॉइस कट करायचा, थोडाफार तर असणार. ठीक आहे. तर हे जे आहे नागरिकत्व पार्ट 2, हे आपण कोणत्या देशाकडनं बोरो केलेलं आहे? म्हणजे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की कॉन्स्टिट्यूशन इज अ बोरोड वन. म्हणजे आपण आपल्या संविधानामध्ये बाहेर देशांच्या बऱ्याच अशा गोष्टी ऍड केलेल्या आहेत. ठीक आहे. तर त्यामध्ये नागरिकत्व आहे. आणि नागरिकत्व आपण कोणाकडून घेतलेलं आहे? तर UK कडून घेतलेलं आहे. UK इन द सेन्स ब्रिटन. ठीक आहे, ब्रिटन कडून घेतलेलं आहे. ब्रिटनची कोण आहे माहिती का तुम्हाला? आलिया भट्ट आहे. पण ती भारतात राहते. भलेही आपली सिटिझनशिप जी आहे एकेरी नागरिकत्व आहे. एकेरी नागरिकत्व म्हणजे काय? एकल नागरिकत्व म्हणा, एकेरी नागरिकत्व म्हणा, सिंगल सिटिझनशिप म्हणा. ठीक आहे, भले आहे. पण आलिया भट्ट किंवा तिच्यासारखे बरेच असे लोक जे आहेत ते भारतामध्ये राहतात. कारण ते एक कार्ड अडॉप्ट करतात. एक कार्ड देतं सरकार त्यांना की हे कार्ड ठेवून तुम्ही भारतामध्ये राहू शकता. पण एक अट असते, एक म्हणजे बऱ्याच अटी असतात की ते निवडणूक करू शकत नाहीत. ठीक आहे. परत ते कुठली शेतजमिनी विकत घेऊ शकत नाहीत, किंवा ते मतदान करू शकत नाहीत. मतदान असं स्पेसिफिक कोणाला तरी असतं मतदान, म्हणजे कुठल्या तरी स्पेसिफिक व्यक्तीला मतदान करू शकत नाही. असं स्पेसिफिक व्यक्ती म्हणण्यापेक्षा पद म्हणू शकतो आपण. जसं की MLA ला करू शकत नाही, किंवा त्याच्यापेक्षा मोठ्याला करू शकत नाही असं. ठीक आहे. तर नागरिकत्व नेमकं काय आहे? तर नागरिकत्व म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक आहात की नाही ते आम्ही कसं ओळखणार, हे सर्व यामध्ये आहे. ठीक आहे. तुम्ही भारताचे नागरिक आहात म्हणजे हे जर बनवलं नसतं, समजा सिटिझनशिप कन्सेप्टच बनला नसता, तर पाकिस्तानी लोक भारतामध्ये येऊन राहिले असते. कोणाला काहीच कळालं नसतं की हा पाकिस्तानी आहे का हा बांगलादेशी आहे. म्हणा कुठली अफगाणिस्तान, आपले जे बाहेरचे जे शेजारी राज्य देश आहेत त्या देशातली लोक येऊन राहिले असते जर सिटिझनशिप हा कन्सेप्ट नसताच. तर ते कन्सेप्ट यामुळेच आणलेलं आहे की आपले आपले लोक हे कुठे जातात किंवा कुठून येत आहेत हे सर्व सिटिझनशिप मरून कळतं या कॉन्सेप्टवरून. ठीक आहे, समजला? चला, आता आपण मेन गोष्टीकडे वळूया. आतापर्यंतच्या झालेल्या गोष्टी मेनच होत्या, पण अजून मेन. ठीक आहे. तर इथे आर्टिकल तुम्हाला सांगितलंच आहे की 5 ते 11 पर्यंत आर्टिकल आहेत सिटिझनशिपचे, जे की भाग 2 मध्ये आहेत. सांगा बरं किती पार्ट्स आहेत संविधानामध्ये, किती भाग आहेत सांगा चला. तर आर्टिकल नंबर 5 काय सांगतो? 26 जानेवारी 1950 रोजी ज्या व्यक्तीचे भारताच्या क्षेत्रात अधिवास म्हणजे डोमासाईल म्हणजेच भारत कायमचे राहण्याचे उद्देश होता आणि जी खालील 3 अटीपैकी कोणती एक अट पूर्ण करत होती ती भारताची नागरिक बनली. आर्टिकल 5 काय म्हणतं? 26 जानेवारी 1950 रोजी ह्या दिवशी काय झाला होता? तर ह्याच दिवशी कॉन्स्टिट्यूशन लागू झाला होता. माहिती आहे ना तुम्हाला? संविधान लागू झाला होता. संविधान डे केव्हा असतो? 26 डे ऑफ नोव्हेंबरला असतो. पण लागू केव्हा झाला होता पूर्ण भारतभर? या दिवशी तर अडॉप्ट केला होता. या दिवशी काय झाला होता? या दिवशी काय झाला होता? काय म्हणतात त्याला? अंमलात आणण्यात आला. ठीक आहे. तर 26 जानेवारी 1950 रोजीच काय ज्या व्यक्तीचे भारताच्या क्षेत्रात अधिवास आहे होता आणि जी खालील 3 अटीपैकी एक अट पूर्ण करतात ती भारताची नागरिक आहेत. तर कोणत्या अटी आहेत त्या? तर जन्माधार, बाय जन्म तुम्ही भारताचे असणं गरजेचं आहे. एक म्हणजे हे तुम्ही भारताचे नागरिक होऊ शकता. इंग्लिशमध्ये काही एक ट्रिक सांगेन तुम्हाला. ब्रँड, BRAND, ब्रँड. ब्रँड म्हणजे काय? बाय बर्थ, बाय रजिस्ट्रेशन, बाय ॲक्विजिशन, एन फॉर नॅचरलायझेशन, डी फॉर डिसेंट. म्हणजे जन्म, ठीक आहे, नोंदणी, रजिस्ट्रेशन, ॲक्वायझेशन, ॲक्वायर करून, नागरिकत्व अक्वायर करून, नॅचरलायझेशन, नॅचरली जसे की जन्म वगैरे, आणि डिसेंट. बाय डिसेंट म्हणजे
तुमचे वंशज, सॉरी तुमचे पूर्वज, तुमचे पूर्वज. ठीक आहे. नेक्स्ट आता पहा काय म्हणत आहे. पालकांच्या जन्माद्वारे, एक तर तुम्ही जन्माद्वारे स्वतःचा जन्म म्हणून भारतात पेन नवीन आली पण चालत का नाही यार. जन्माद्वारे, ठीक आहे. पालकांच्या जन्माद्वारे म्हणजे तिच्या माता पितांपैकी, म्हणजे एखाद्या मुलीच्या एक्झाम्पलनुसार माता पित्यांपैकी आई किंवा वडील कोणाचाही एक जण भारतात जन्मलेला असावा, हे एक अट आहे. तिसरी अट कुठली आहे. सामान्य रहिवासी, ती व्यक्ती राज्यघटना लागू होण्यापूर्वी किमान 5 वर्ष भारतात सामान्यपणे राहत असावे. म्हणजे 1945 राज्यघटना लागू केव्हा झाली. राज्यघटना इन द सेन्स काय, राज्यघटना म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन केव्हा लागू झाला. 26 डे ऑफ जानेवारी 1950 मध्ये. ठीक आहे. त्याच्या 5 वर्ष अगोदर भारतात वास्तव्यास असणं इम्पॉर्टंट होतं, जे की 5 वर्षापूर्वी म्हणजेच 1945 1945 पर्यंत. ठीक आहे. समजलं. हे झालं आर्टिकल नंबर 5. आता आर्टिकल नंबर 6 काय सांगतो. आर्टिकल नंबर 6 सांगतो, इंग्लिशमध्ये एकदा सांगेन मग मराठीमध्ये सांगेन. इट प्रोव्हाइडेड राईट्स ऑफ सिटिझनशिप ऑफ सर्टन पर्सन्स हु हॅव मायग्रेटेड टू इंडिया फ्रॉम पाकिस्तान. म्हणजेच पाकिस्तानातून भारतात आलेले, सरळ सरळ सांगते तुम्हाला, पाकिस्तानातून, एक सेकंड ना, 6 नंबर क्या बोलता है. पेन नाही चलत यार. पाकिस्तानमधून भारतमध्ये आलेले. ठीक, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. 6 वाजता पाकिस्तानातली लोक भारतात आली. मग 7 वाजता काय झाले, भारतातले लोक पाकिस्तानमध्ये गेली. ठीक आहे. म्हणजेच आर्टिकल काय सांगतो, आर्टिकल 7 काय सांगतो. पेन का नाही चलत, नवीनच आलेली आहे. 6 वाजता पाकिस्तानातून भारतात आणि 7 वाजता भारतातून पाकिस्तानात परत गेली. ठीक आहे. हे 7व्या नंबरचं आहे. 8व्या नंबरचं काय सांगतं. राईट ऑफ सिटिझनशिप ऑफ सर्टन पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन रिसाइडिंग आउटसाइड ऑफ इंडिया. म्हणजेच परदेशी लोक, सरळ सरळ म्हणायच्या, मराठीमध्ये पाठ केलं तितकं सोपं आहे. परदेशी लोक. ठीक आहे. जनता, त्यांच्याशी संबंधित. 9 मध्ये काय येतं, तर 9 मध्ये प्रोव्हाइडेड दॅट इफ एनी पर्सन व्हॉलंटरी अक्वायर्ड, म्हणजे द सिटिझनशिप ऑफ अ फॉरेन स्टेट विल नो लॉंगर बी सिटिझन ऑफ इंडिया. ठीक आहे. म्हणजे काय, तर जर कोणी दुसऱ्या देशाचा सिटिझनशिप, म्हणजे समजा आता आलिया भट आहे, आलिया भट नको, दुसरं कोणीतरी एक सामान्य व्यक्ती आहे कोणीतरी भारताचा, आणि त्याने काय केलेलं आहे की कुठल्या तरी विदेशातील एक नागरिकत्व अक्वायर केलेलं आहे, म्हणजे त्या विदेशातला नागरिकत्व आहेच. मग इझिली असं होऊन जाईल की जो भारताचा नागरिकत्व त्याच्याकडे होता तो त्याचा व्हॅनिश होऊन जाईल. ठीक आहे. तो डिलीट करण्यात येईल. पण यामध्ये काही काय बोलतात त्याला, अपवाद पण आहेत. ते म्हणजे मी तुम्हाला सांगितलेला आलिया भटचा तो एक अपवाद. ठीक आहे. बरेच लोक आहेत आलिया भट सारखे तसे. सो 9 मध्ये काय येतं, नो ड्युअल सिटिझनशिप येतं. नो ड्युअल सिटिझनशिप. नो ड्युअल सिटिझनशिप याचाच अर्थ काय, म्हणजे डबल नागरिकत्व नसणारे. ठीक आहे. एकच नागरिकत्व, एकल नागरिकत्व यामध्ये येतं. ठीक, समजलं तुम्हाला. 10 मध्ये काय येतं, तर 10 सांगतं कंटिन्युअन्स ऑफ राईट्स ऑफ सिटिझनशिप, म्हणजे कंटिन्यू चालू आहे. काय चालू आहे, नागरिकत्व आत्तापर्यंत कंटिन्यू चालू आहे 1950 पासून. एखादा राम नावाचा व्यक्ती आहे, त्याच्याकडे 1950ला नागरिकत्वाचा एखादा पुरावा आहे, तर तो आत्तापर्यंत चालू आहे. यामध्ये आर्टिकल नंबर 10 मध्ये ते येतं. 11 मध्ये काय येतं, तर 11 खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये विचारतं. पार्लियामेंट टू रेग्युलेट द राईट ऑफ सिटिझनशिप. पहिला म्हणजे लॉ अनुसार जे संसद आहे, संसद काय करते, कोणाचं नागरिकत्व ठेवायचं आहे किंवा कोणाचं नागरिकत्व डिलीट मारायचं आहे, कोणाला नागरिकत्वातून बाहेर काढायचं आहे, हे सर्व कोण ठरवतं, संसद. मग हे कोणत्या आर्टिकलमध्ये येतं, आर्टिकल नंबर 11 मध्ये येतं.
ठीक आहे, हे सर्व इम्पॉर्टंट झालेले आहे. जरा पेन नाही चालत आहे, बहुतेक बहुतेक खराब पेन आहे, मला वापस करायला लागेल असं अंदाज आहे या पेनचा. काय यार, काय नशीब आहे. ठीक, तर भारतीय नागरिकत्व कायदा 1955 सिटिझनशिप ऍक्ट 1955 हा भारताच्या नागरिकत्वाशी संबंधित अत्यंत महत्वाचा कायदा आहे. हे काहीही गरज नाही आहे पाठ करायची, बिनकामाचं दिलेलं आहे मी. राज्यघटना लागू झाल्यानंतर म्हणजे 26 जानेवारी 1950 नंतर नागरिकत्व कसे मिळवले जाऊ शकते आणि ते कसे गमावले जाऊ शकते याचे सविस्तर नियम या कायद्यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे हा जो कायदा आहे ना, आर्टिकल नंबर 1955 हा सिटिझनशिपचा कायदा आहे. यावरती पण प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, सिटिझनशिप ऍक्ट किंवा कोणत्या इयरचा आहे असा सरळ प्रश्न आलेला आहे. ठीक, तर ते म्हणत आहे की कुठल्या प्रकारे तुम्ही तुमचे नागरिकत्व मिळवू किंवा गमावू शकता. तर मिळवण्याचे प्रकार इथे दिलेले आहेत. 5 प्रकार आहेत. कोणते कोणते? ब्रँड नाव आहे त्याचे, बाय बर्थ, ठीक, बाय वंशाद्वारे म्हणजे किंवा तुमचे पूर्वज वगैरे त्यांच्या, बाय नोंदणी, समजा तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी देशातील नागरिक आहात, म्हणजे बाजूच्या कुठल्या तरी असाल, ठीक, जवळपासचा, तर तुम्हाला येऊन भारतामध्ये बरेच वर्ष झाली, बेसिकली 7 काहीतरी वर्ष असते इथे बाय रजिस्ट्रेशन, 7 वर्ष झालेली आहेत, तर तुम्ही जाऊ शकता गृहमंत्र्याकडे, आता मला नागरिकत्व पाहिजे. पण एक अट असते की तुम्हाला भारताची एक लँग्वेज येणं मस्ट असतं. या 22 लँग्वेजमधनं एक लँग्वेज घेणं मस्ट असतं. ठीक, तुम्हाला माहिती आहे ना 22 लँग्वेज कोणकोणत्या सांगितलेलं आहे मी मागच्या लेक्चर्समध्ये. ओके, हे बाय रजिस्ट्रेशन झालं. किंवा असं पण म्हणू शकतो की एखादी पाकिस्तानी मुलगी आहे, ती भारतातल्या कुठल्या तरी एका मुलाशी लग्न केलेलं आहे, पण तिचंही 7 वर्षासाठी संबंधित असतं हे. ठीक आहे, स्वीकृतीद्वारे किंवा नैसर्गिकीकरणाद्वारे बाय नॅचरलायझेशन मध्ये काय येतं की कोणीतरी व्यक्ती आहे जो 12 वर्षापासून भारतात राहतोय. ठीक आहे, 12 वर्षापासून भारतात राहतोय, तर त्यालाही एक लँग्वेज शिकणं मस्ट आहे आणि तो गृहमंत्र्याकडून आपले रजिस्ट्रेशन करू शकतो की यस, मी भारताचा नागरिक आहे म्हणून. ओके, तर क्षेत्राच्या समावेशाद्वारे बाय इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी, म्हणजेच काय, म्हणजेच आता समजा कुठलं तरी क्षेत्र आपल्या देशामध्ये ऍड झाला, म्हणजे म्यानमार, समजा म्यानमारला आपल्या देशामध्ये ऍड व्हायचा आहे, तर तो ऍड झाला, तर तिथले लोक इझिली, म्हणजे त्यांना काही न जास्त अटी टाकता ते आपल्या देशामध्ये ॲज अ सिटिझनशिप म्हणून राहू शकतात. ठीक आहे, समजलं तुम्हाला? होप्स समजलं असेल माझं बोलणं तुम्हाला. ठीक, नेक्स्ट पहा काय म्हणत आहे. नागरिकत्व संपुष्टात येण्याचे 3 मार्ग. आता आपण काय पाहिलं, ॲक्वायर कसं करू शकतो आपण नागरिकत्व, ॲक्वायर म्हणजे आपण मिळवू कसे, आणि आता लॉस कसं होऊ शकतं हे पाहून घ्या. एकतर त्याग करणे, आता एखादा व्यक्ती आहे, तो गेला अमेरिकाला, किंवा युकेला गेला, युकेचं पण सेमच आहे ना, सिंगल सिटिझनशिप आपल्या भारतासारखंच आहे. जर भाई तुला दुसऱ्या देशाचा हे पाहिजे असेल, सिटिझनशिप पाहिजे असेल, तर तू इझिली आमच्याकडून निघू जाऊ शकतो आणि इकडला तुझा डिलीट मारला जाऊ शकतो. तर तसंच, तर त्याचा सीन काय आहे की तो युकेला गेला आणि त्याला वाटलं आता युके मध्ये स्थायी व्हायचंय मला, म्हणजे सेटल व्हायचंय, आणि तो काय करेल, त्याग करेल भारताचा काय म्हणतात ते सिटिझनशिप, नागरिकत्व. ठीक आहे, तर त्याला काय म्हणतात, रिनाऊन्सिएशन किंवा त्याग करणे, हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे तलाठीमध्ये सुद्धा. ठीक, दुसरा म्हणजे संपुष्टात येणे, टर्मिनेशन मध्ये येतं. संपुष्टात येणे म्हणजे काय भाई, बरं, हे आला थोडंसं बाजूला ठेवा, संपुष्टात येणे हे सांगेन अगोदर मी. वंचित करणे, डिप्रिव्हिएशन म्हणजे एखादा कुठला तरी पाकिस्तानी घुसखोरी आहे आणि तो आला आणि कुठले तरी फेक असे आयडीज बनवले वगैरे आणि त्याने दाखवलं की हा मी भारताचाच नागरिक आहे वगैरे, आणि हे कोणाला कळालं, संसदेला कळालं. संसद काय करू शकते, ती डायरेक्ट त्याला धक्का मारून हकलू शकते, त्याचं सिटिझनशिप काय म्हणतात डिलीट मारू शकते. ठीक आहे, हे वंचित मध्ये येतं. बाय टर्मिनेशनचं आठवत नाहीये थोडंसं, म्हणजे टर्मिनेशनचं आणि रिनाऊन्सिएशनचं तसंच असतं,
थोडंफार म्हणजे तुम्ही डायरेक्टली तिकडेच राहतात, कुठल्या तरी बाहेर देशातच राहतात आणि तुम्ही सांगितलंच नाही, तर ते तुम्हाला न कळविता हळूहळू करून तुमचा जो सिटिझनशिप आहे तो व्हॅनिश होतो. ठीक आहे, समजलं? चला नेक्स्ट पाहूया. नागरिकत्व दुरुस्ती कायदा. नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 सिटिझनशिप ऍक्ट, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट. ठीक आहे, 2019 मध्ये थोडेसे चेंज झाले, म्हणजे मध्यंतरी 1950 पासून ते 2019 पर्यंत बरेचसे चेंजेस झालेले आहेत. पण आता लेटेस्ट वाला थोडासा चेंज आपण पाहून घेऊया, एक्झाम मध्ये विचारू शकता. पीपल फ्रॉम 6 कम्युनिटीज, 6 समुदायामधले जे लोक असतात, 6 कम्युनिटीज. ठीक आहे, 6 समुदायाचे कोणते कोणते 6 समुदाय सांगते तुम्हाला मी. पहिले तर हिंदू, मग येणार सिख, मग पारसी, मग जैन. हे पेन ना जीव घेईल माझा एक दिवस. हे जैन, परत 6 कम्युनिटीज, जैन, ख्रिश्चन अँड बुद्धिस्ट. ते कसं, ते कधी कधी घुसखोरी करतात भारतामध्ये. म्हणजे हे लोक ना कुठले आहेत, हे लोक समजा हे लोक पाकिस्तानचे आहेत किंवा बांगलादेशचे आहेत किंवा अफगाणिस्तानचे आहेत. ठीक आहे, हे काय करतात, कधी कधी घुसखोरी करतात, हिंदू, सिख, जैन, ख्रिश्चन. पण त्यांना आपल्या भारत देशामध्ये ऑलवेज वेलकम आहेत. पण त्यांच्यासाठी पण थोडंसं नॅचरलायझेशनला थोडंसं कमी टाइम केलेला आहे. म्हणजे 14 वर्षापासून 6 किंवा 5 वर्षापर्यंत ते राहू शकतात भारतामध्ये. एक भाषा शिकणे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते त्यांना 6 वर्षात किंवा 5 वर्षात सिटिझनशिप मिळू शकतं. ठीक आहे, त्यांच्यासाठी सोपं करून ठेवलेलं आहे. कोणते कोणते आहेत त्यामध्ये, हिंदू, सिख, पारसी, जैन, ख्रिश्चन, बुद्धिस्ट. ठीक आहे, पीपल फ्रॉम 6 कम्युनिटीज, 6 समुदायातील लोक. कोणत्या कोणत्या देशातून येणारे, बांगलादेश, अफगाणिस्तान अँड पाकिस्तान. ठीक आहे, कोणत्या इयर पर्यंत, 31 डिसेंबर 2014च्या वर्षापर्यंत, म्हणजे किंवा त्याच्या अगोदर पर्यंतचे लोक यामध्ये ऍड आहेत. ठीक आहे, समजलं का तुम्हाला इतकं? तर इथे आपला टॉपिक कम्प्लीट झालेला आहे. पेनला काय बिमारी आली आहे काय माहिती. हाय दीदी पण जाम पोराला ओरडते यार, इतका आवाज असतो ना माझ्या बॅकग्राऊंडला, तरी मी कसं शिकते मलाच माहिती. असो, पण हे पेनचं काहीतरी करावं लागेल. आणि मला अजून बऱ्याच गोष्टी सांगायच्या होत्या, पण इतक्या इम्पॉर्टंट नव्हत्या. थोडंसं अजून डीपमध्ये किंवा एक्झाम्पल्स अनुसार मी सांगितलं असतं तुम्हाला. पण ही पेन चालत नाही, बघू अजून वापस करून टाकेन, दुसरी मागवेन. सो कसं वाटलं तुम्हाला लेक्चर, आवडला आहे का? आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये एकदा सांगा की मॅडम मस्त होता लेक्चर वगैरे म्हणून. ठीक आहे, ग्रुप सी ची एक्झाम जवळच आहे. तुम्ही म्हणा की जवळ कुठे 70 दिवस 80 दिवस काहीतरी बाकी आहेत वगैरे, तेवढे दिवस मोजत नका. असे दिवस जातात, आता शनिवार सुरू होणार. ठीक आहे, ते सुरू झाले की मग इझिली डेज निघून जातात. त्यामुळे अभ्यास करत चाला. जास्त कोणत्याही पार्टी शार्टी, लग्न, सोहळा, मंडळ कशातही जास्त जाऊ नका. ठीक आहे, तुमचा अभ्यास प्रायोरिटी ठेवा. ठीक, जसं प्रेमाला ठेवतं तसं अभ्यासाला ठेवा. अभ्यास पण प्रेम आहे. जास्त बोलतीये श्रद्धा. चला आता एंड कर लेक्चर. एंड करत आहे मी लेक्चरला. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.